विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्यानंतर राम शिंदे यांचा अमरावतीत धनगर समाजाचे नेते दिलीप एडतकर व धनगर समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला। माननीय डॉक्टर वैभव धावळे, माननीय प्रफुल्ल अवघड साहेब, माननीय चेतन माहुलकर, माननीय विलासरावजी अगरते, माननीय अभियंता बेकाळे, माननीय ज्ञानेश्वर ढोंगणे, जयस्वाल सावंत सिस्टीम प्रवर्त करावी, ज्ञानेश्वर ढोंगणे, मनोज कत्रे, जय श्रीताई शहाका, अध्यक्षा एला संघटना, माननीय मेघाताई बोबडे, वंदनाताई गायकर। धनगर समाजाला भूषावह बाब म्हणून प्रथमच राम शिंदे यांना राज्याच्या उच्च सभागृहात विधान परिषदेचे सभापती केल्याबद्दल भाजपचे धनगर समाजाने आभार मानले। धनगरी घोंगडी व मोमेंटो देऊन यावेळी भव्य असा नागरी सत्कार राम शिंदे यांचा केला। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। धनगर समाजाला न्याय देण्याकरिता, आरक्षण देण्याकरिता राम शिंदेच काफी आहे। तर देवेंद्र फडणवीस हे राम शिंदे यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करतात। तर राम शिंदे यांना सभापती पद देऊ नये यासाठी कोणी कोणी विरोध केला याची यादी आमच्याकडे आहे। तर विरोध करणारे नाव माझ्याकडे येतात, मग मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो, असं वक्तव्य देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। काळजी करू नका, माझी गरज नाही पडणार तुम्हाला। माझी गरज पडली त्या ठिकाणी वरची शीख माझी आहेत, पण या समाजाला, धनगर समाजाला न्याय देण्याकरता राम शिंदे एकटाच काफी आहे, काही काळाची गरज नाही। आणि देवेंद्र फडणवीसजी, देशाचे पंतप्रधान मोदीजी, आज मोदीजींनी त्या ठिकाणी राम शिंदेला ज्या पद्धतीने या पदावर आणण्याकरता आशीर्वाद दिला, आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी राम शिंदेला ज्या पद्धतीने सर्वोच्च पदावर, अनेक लोकांनी विरोध केला, मला माहिती आहे, तो भाषणाचा मुद्दा नाही आहे। राम शिंदे या पदावर येऊ नये याकरता कोणी कोणी प्रयत्न केले त्याची यादी अध्यक्षाकडे असते, दुसऱ्याकडे नाही कोणाकडे। कारण पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे सर्व येतात, मग मी देवेंद्रजीकडे जातो, देवेंद्रजीला मला सांगावं लागतं देवेंद्रजी असं आहे, तसं आहे, तसं आहे। पण मला अभिमान आहे, महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी हे राम शिंदेवर भावासारखं प्रेम करतात, याचा मला अभिमान। तर यावेळी राम शिंदे यांनी सत्काराबद्दल उपस्थित धनगर समाजाचे व अमरावतीकरांचे आभार मानले। त्यामुळे या संविधानिक कामकाजाच्या नुसार आपल्याला या विधिमंडळ हे खऱ्या अर्थाने लोकशाहीतलं पवित्र मंदिर आहे आणि या मंदिरातूनच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या गोष्टी मार्गी लागत असतात। आणि म्हणून आवश्यक ते कायदे आणि ते केलेले कायदे प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितरित्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचले पाहिजेत। योजना असतील, योजनेच्या माध्यमातून कार्यवाही केली असेल, मग राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेवटी आपल्याला दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे पवित्र काम त्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये होतं, त्या सभागृहाची जबाबदारी माझ्यावर असल्या कारणानं निश्चित स्वरूपामध्ये यथायोग्य सार्वजनिक आणि सामाजिक आणि सर्व समावेशक जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण नीट नाटकाने चांगल्या रीतीने सोडवण्याचा आणि दोन्ही पक्ष आणि विपक्षाचा त्याच्यामध्ये सहयोग आणि समन्वय ठेवून आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहोत।